या जगातील सर्वात पॉवरफुल गोष्ट जिचा एक चमचा दररोज खाला तर तुम्हाला कॅन्सर, बीपी, मधुमेह, हार्ट अटॅक यासारखे गंभीर आजार शिवणार देखील नाही. हेच नव्हे तर या गोष्टीच्या सेवनाने 300हून अधिक रोगांवरती उपचार केले जाऊ शकतात. आयुर्वेदात याला अमृत मानल्याचा देखील पुरावा आहे. हिच्या नियमित सेवनाने माणूस नेहमी तंदुरुस्त आणि तरुण राहू शकतो. अगदी बरेचसे डॉक्टर देखील ही वस्तू सेवन करण्याचा सल्ला त्या ठिकाणी देत असतात. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली ही गोष्ट संजीवनीपेक्षा कमी नाही. इतकंच नाही तर भरपूर अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि अनेक प्रकारची प्रथिनं, त्यासोबत जीवनसत्व देखील या वस्तूमध्ये त्या ठिकाणी असतात. यासोबतच ज्या लोकांची पचनक्रिया सुरळीत नाही अशा लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणारी ही गोष्ट अनेक आयुर्वेदाचार्य त्यांच्या उपचार पद्धतीमध्ये ही गोष्ट त्या ठिकाणी वापरतात. पण तुम्हाला ही गोष्ट अगदी फुकाट मिळणार आहे, पण तुम्हाला याचा फायदा त्या ठिकाणी माहीत नसतो. अगदी सहज उपलब्ध होणारी ही संजीवनी वस्तू नेमकी कोणती आहे, हिचा नेमका वापर कसा करायचा, याचे नेमके फायदे काय आहेत, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. 300हून अधिक रोगांवरती औषध म्हणून काम करणारी ही गोष्ट ज्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीरात ऊर्जा येण्यासाठी त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे असतात. काजू झालं, बदाम, पिस्ता, अक्रोड, अगदी मांसाहारापेक्षाही जास्त घटक या एकाच वस्तूमध्ये असतात. मग त्यामध्ये कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, व्हिटॅमिन ए असेल, बी असेल, सी असेल, आयर्न असेल, अँटीऑक्सिडंट्स असतील, फॉलिक ॲसिड, ओमेगा फॅटी ॲसिड्स असतील, अशा गोष्टी भरपूर स्वरूपात या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी असतात. डॉक्टर ही गोष्ट नियमितपणे सेवनाचा सल्ला बऱ्याच पेशंटना त्या ठिकाणी देत असतात. तुमचा संधिवात असो, हृदयविकार, मधुमेह, ब्लड प्रेशर, कॅन्सर, पचनाचे आजार या सर्व रोगांना मुळापासून नष्ट करणारी जादुई गोष्ट ही आता तुम्हाला फुकट त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आमच्या सर्वांच्याच परिचयाची ही वस्तू आहे आणि त्या वस्तूचं नाव आहे त्या ठिकाणी शेवगा. हिंदीमध्ये त्याला सहजन असं म्हणतात, तर इंग्लिशमध्ये याला ड्रमस्टिक असंही म्हणतात. अतिशय चमत्कारी फायदे असणारी ही वस्तू जर तुम्ही नियमितपणे जर सेवन केली तर येणाऱ्या संभाव्य आजारांपासून तुमची मुक्तता त्या ठिकाणी होणार आहे. याच्या नुसत्यात शेंगा नाही तर याची पानं, फळं आणि फुलं यांना देखील आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. चव आणि पौष्टिकतेच्या दृष्टीने समृद्ध असणारी शेवग्याची भाजी ही तुम्ही नियमितपणे जर सेवन केली तर माणूस तंदुरुस्त आणि चिरकाल तरुण देखील त्या ठिकाणी राहू शकतो. आता या वस्तूचे अनेक फायदे देखील आहे. यातील पहिला फायदा जो काय आहे तो मधुमेह रोग्यांसाठी आहे. मधुमेह रोग्यांसाठी हिला अगदी संजीवनी त्या ठिकाणी मानलं जातं, कारण यामध्ये त्या ठिकाणी ॲस्कॉर्बिक ॲसिड, फॉलिक ॲसिड आणि फिनॉलिक ॲसिड यासोबतच 40पेक्षा अधिक गुणधर्म असलेली अँटीऑक्सिडंट्स याच्यामध्ये आढळतात, जी इन्सुलिनची पातळी संतुलित राखण्यासाठी त्या ठिकाणी मदत करत असतं. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी ही त्या ठिकाणी नियंत्रित राहते, ज्यामुळे मधुमेह रुग्णाला याचा फार मोठा फायदा त्या ठिकाणी होणार. यानंतर शेवग्याच्या पानांचा जर आपण वापर केला तर हृदयाचं बॅड कोलेस्टेरॉल जे आहे यापासून आपलं त्या ठिकाणी संरक्षण होतं, कारण पानामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी शरीरामध्ये त्या ठिकाणी कमी होत असते. यामध्ये असलेलं पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करतो. परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याचे चान्सेस हे तुम्हाला फार कमी असतात. या पुढचा फायदा अगदी आश्चर्यचकित करणार आहे, तो मग आहे ते कर्करोगींसाठी. कर्करोग म्हणजे कॅन्सरची लक्षणं कमी करण्यासाठी याचा अधिक वापर त्या ठिकाणी केला जातो, कारण यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे कॅन्सरच्या सेल्स आणि जे काय फ्री रॅडिकल्स आहेत यांचा प्रभाव कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होते. अशी जादुई गोष्ट तुम्ही जर सेवन केली तर कॅन्सरसारखा भयानक आजार तुम्हाला टच देखील करू शकणार. यानंतरचा जो काय फायदा आहे तो अतिशय आश्चर्यकारक आहे. याच्या शेंगांमध्ये त्या ठिकाणी फायबरचं प्रमाण सर्वात जास्त असतं. यासोबतच शेवग्याच्या पानामध्ये सिलिमारिन नावाचा एक घटक असतो. तो घटक यकृतामध्ये त्या ठिकाणी एन्झाईम प्रोड्यूस करण्याचं कार्य त्या ठिकाणी करत असतो. याबरोबरच याच्यामध्ये जवळजवळ 28 मिलीग्राम एवढं लोह असल्यामुळे शरीरातील अशक्तपणा त्या ठिकाणी दूर होतो आणि पचनासंबंधित जे काय सर्व प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स कायमस्वरूपी नष्ट होण्यासाठी याची मदत होत असते. सर्वात शेवटचा आणि खूप आश्चर्यकारक असा फायदा जो शेवग्याच्या फुलापासून त्या ठिकाणी होत असतो. शेवग्याच्या फुलामध्ये त्याचप्रमाणे क्लोरोजेसिक ॲसिड असल्यामुळे त्या ठिकाणी जी काही अनियंत्रित चरबी आहे किंवा अनिश्चित जी चरबी आहे शरीरामध्ये
ती काढून टाकली जाते आणि यामुळं तुमचं वजन जे आहे ते झपाट्यानं त्या ठिकाणी कमी होतं. आता तुम्ही म्हणाल याचं सेवन नेमकं कसं करायचं, तर अगदी रॉ स्वरूपामध्ये तुम्ही अगदी शेंगांची भाजी देखील करू शकता. यासोबतच त्या ठिकाणी शेंगांचं सूप बनवून ते त्या ठिकाणी पिऊ शकता. या उलट याची जी फुलं असतात या फुलांपासून तुम्हाला सुकी भाजी त्या ठिकाणी बनवता येते. फुलं वाळवून या फुलांचा चहा देखील तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरतो. आता याच्या पानापासून आपण ज्यूस बनवून तो रोज सकाळी त्या ठिकाणी पिऊ शकतो. याच्या पानापासून आपण पराठे देखील बनवू शकतो. या सर्व गोष्टी आपण घरगुती स्वरूपात करू शकतो. आणि हे जर शक्य तुम्हाला जर नसेल तर तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये जर गेला तर तुम्हाला मोरिंगा पावडर नावाची एक पावडर मिळते. ही पावडर देखील तुम्ही रोज सेवन त्या ठिकाणी करू शकता. यासोबतच तुम्हाला मोरिंगाचे टॅबलेटसुद्धा आता मेडिकलमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे. हेही तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या ठिकाणी घेऊ शकता. आता यामध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे जर वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर या वस्तूचा वापर जर केला तर तुम्हाला कुठलाही आजार त्या ठिकाणी येणार नाही आणि परिणामी तुमचा जो डॉक्टरला खर्च होणार आहे तो या ठिकाणी तुमचा वाचणार आहे. दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहताय जिल्ह्याचं नाव कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद.